पितृपक्ष म्हणजे पूर्वजांना आठवून अन्नदान करणे. या 15 दिवसात अन्नदान का करावे, त्याचे महत्त्व काय आहे, त्याबरोबरच अशा 5 प्रकारच्या भाज्या आणि कढी प्रामुख्याने केली जाते. विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने या भाज्या केल्या जातात. आमच्याकडची जी पद्धत आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अवघ्या अर्ध्या तासात ह्या भाज्या कशा तयार होतील हे आपण सविस्तर बघू. नमस्कार, मी मानसी आणि लेट्स कुक विथ मानसीमध्ये तुमच्या सगळ्यांना. साधारणपणे ज्या भाज्या मुबलक प्रमाणात मिळतात त्याच भाज्या पितृपक्षामध्ये श्राद्धाच्या जेवणाकरता केल्या जातात. लाल भोपळा, भेंडी, कारले, गवार व पालेभाजी, माठ किंवा मेथी, तुम्हाला जी जवळ अवेलेबल असेल किंवा उपलब्ध असेल तीच भाजी तुम्ही बनवू शकता. मी इथे लाल माठाची भाजी घेतलेली आहे. सर्वप्रथम आपण कारल्यांना मीठ आणि हळद लावून थोडंसं चोळून बाजूला ठेवून घेऊ. अशा प्रकारे मीठ आणि हळद लावून कारल्यांना बाजूला ठेवून घेतलं तर त्याचा कडवटपणा कमी होतो आणि भाजी अजिबात खाताना कडू लागत नाही. म्हणूनच सुरुवातीलाच हळद आणि मीठ लावून ह्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवून घेते मी. सर्वप्रथम आपण पालेभाजीला फोडणी घालून घेऊ. त्याकरता एक मोठा चमचा मी तेल घेतलेला आहे. त्यात मोहरी घालून व्यवस्थित तडतड दिली आहे आणि मग जिरे घालून घेतलेले आहेत. सोबतच हिंग घालून घेतलेलं आहे आणि काही मिरचीचे तुकडे. आता यात आपण पालेभाजी घालून घेऊया. मी इथे लाल माठ घेतलेले आहे, तुम्ही मेथीसुद्धा घेऊ शकता. आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊ. शक्यतो पालेभाज्यांना हळद घालू नये, त्याने त्याचा रंग बदलतो. मिठाचा पण अंदाज चुकू नये याकरता सर्वात आधी ही भाजी व्यवस्थित शिजू द्यायची आहे आणि मग ह्यात मीठ घालायचं आहे, जेणेकरून मीठ जास्त होत नाही. 2 ते 3 मिनटं मी ही भाजी अशीच शिजू दिलेली आहे. ह्यावर झाकण ठेवलेलं नाही आहे. हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे. आता यावर झाकण ठेवून 1-2 मिनटाची वाफ येऊ देऊ. वाफ आल्यानंतर ह्यात आपण मीठ घालून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता की भाजी भरपूर आळली आहे, तर हे लक्षात घ्या की मीठ म्हणून शेवटी घालायचं की जेणेकरून आपली भाजी खारट होऊ नये. कुठलीही पालेभाजी प्रमाणापेक्षा जास्त शिजवायची नाही, कारण त्याचे जीवनसत्व कमी होतात. तर हे सगळं व्यवस्थित एकत्र करून झालेलं आहे. यात मीठही घालून घेतलेलं आहे मी. सोबतच मी ओल्या खोबऱ्याचा चव घालून घेतलेला आहे आणि हे सगळं परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घेते. आपली भाजी मस्त लाल माठाची तयार झालेली आहे. लगेचच आपण लाल भोपळ्याची भाजी तयार करून घेऊ. त्याकरता मी एक मोठा चमचा तेल घालून घेतलेले आहे. त्यात जिरे आणि मोहरी घालून घेतलेली आहे. सोबतच मेथीचे 10-12 दाणे, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि कढीपत्ता, सोबतच हिरवी मिरची घालून घेतलेली आहे. भाजीचा रंग छान यावा याकरता लाल तिखटसुद्धा घालून घेतलं आहे आणि ही फोडणी 1-2 मिनटाकरता व्यवस्थित परतून लगेच यात लाल भोपळा घालून घेऊया. लाल भोपळ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत, त्यामुळे लगेच शिजेल हा लाल भोपळा. भाजी पाणी घालण्याऐवजी मी अशा प्रकारे ताट ठेवून घेतलं आणि त्यात पाणी घालून घेतलेलं आहे. 2 मिनटाची वाफ आल्यानंतर ह्यात मीठ घालून घेते, आमसूल घालून घेते. ज्या भाजीमध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं त्यात थोडासा आंबट पदार्थ घालावा. सोबतच यात ओल्या नारळाचा कीस घालून घेतलेला आहे. सगळं व्यवस्थित एकत्र करून परत 2 मिनटाची वाफ येऊ दिली आहे आणि सोबतच कोथिंबीर घालून घेतलेली आहे. तर आपली लाल भोपळ्याची भाजी पण तयार झालेली आहे. आता आपण बनवूया गवाराची भाजी बनवून घेऊ. गवाराची भाजी बनवण्याकरता मी तेल घेतलेलं आहे. त्या तेलावरती ही गवार व्यवस्थित परतवून घेते, जेणेकरून ही खाताना गिळगिळीत लागणार नाही. गवार जवळपास 80% शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता ही गवार काढून घेऊ आणि त्याच कढईमध्ये फोडणीला घालून घेऊया. त्याकरता तेल घालून घेतलेलं आहे. जिरं, मोहरी, हळद, हिंग सगळं घालून झाल्यानंतर कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. सोबतच मी इथे धणे आणि जिरे पावडर घालून घेते आहे. यातच आता आपण तिखट घालून घेऊ आणि मग लगेचच गवार घालून घेऊ, जेणेकरून आपली फोडणी जळणार नाही. गॅसची फ्लेम मी मंद ठेवलेली आहे, हे लक्षात ठेवा. बरेच जण एकच प्रकारचं वाटण तयार करून सगळ्या भाज्या तयार करतात, पण पानातली प्रत्येक भाजी छान लागावी याकरता आपण वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी तयार करतो आहोत. एकच वाटण तयार करून भाजी बनवली की सगळ्या भाज्या एकसारख्या लागतात. म्हणूनच अशा प्रकारे भाज्या करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आता 1-2 मिनटाची वाफ येऊ देऊ भाजीला. 2 मिनटानंतर यात आपण मीठ घालून घेणार आहोत. परत एकदा हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. मीठ घालून घ्यायचं आहे, दाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि सगळं एकत्र करून परत एकदा 1-2 मिनटाची वाफ येऊ द्यायची. तर आपली गवाराची भाजी पण तयार आहे. यात कोथिंबीर घालून घेतलेली आहे मी. कारल्याची भाजी बनवून घेण्याकरता मी इथे जे कारले हळद आणि मीठ लावून बाजूला ठेवले होते ते घेतलेले आहेत. त्याला पाणी सुटलेलं आहे, त्यातच थोडंसं पाणी, स्वच्छ पाणी घालून घेते आणि चोळून घेते. अशा प्रकारे चोळून घेतल्यामुळे भाजीचा कडवटपणा कमी होतो आणि हे सगळं पाणी काढून घेते.
कारल्याच्या भाजीला फोडणी घालून घेऊ। त्याकरता मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, जेणेकरून आपले कारले छान परतले जातील। त्यात मोहरी घालून घेते, सोबतच जिरे घालून घेते, हिंग घालून घेतलेला आहे, हळद घालून घेतलेली आहे, थोडे मिरचीचे तुकडे घालून घेतलेले आहेत, कढीपत्ता। हे सगळं 1-2 मिनिटं परतून घेऊ आणि मग ह्यात कारले घालून घेऊया। कारल्याचे बारीक बारीक काप केल्यामुळे लवकर कारले शिजतात, पण तरीसुद्धा कारले परतायला थोडासा वेळच लागतो। जोपर्यंत हे कारले परतले जातात तोपर्यंत आपण पितृपक्षाची गोष्ट ऐकू। पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांना आठवून त्यांचे श्राद्ध घालणे आणि त्यांना अन्न व पाणी दान करणे। महाभारताच्या कथेनुसार कर्णाचा मृत्यू झाला आणि त्याची आत्मा स्वर्गात गेली। त्यानंतर त्याला अन्न म्हणून सोने, रत्न, चांदी अर्पण केले गेले, परंतु कर्णाला खाण्यासाठी अन्नाची गरज होती। म्हणूनच स्वर्गाच्या अधिपतीला इंद्राला त्याने विचारले, तेव्हा इंद्रदेवाने त्याला सांगितले की तू आयुष्यभर सोनं, रत्ने, चांदी हे दान केले, पण आपल्या पूर्वजांना कधीही अन्न दिले नाही। तेव्हा कर्णाने आपल्या पूर्वजांपासून अनभिज्ञ असल्याचे सांगितले आणि चुकीची माफी मागितली। ही चूक सुधारण्याकरता कर्णाला 15 दिवसाचा कालावधी दिला गेला आणि त्यानंतर त्याला पृथ्वीवर पाठवले गेले। 15 दिवसामध्ये त्याने अन्नदान व पाणीदान करून आपल्या पूर्वजांचे श्राद्ध केले, त्यामुळे त्याला गती मिळाली। म्हणून पितृपक्षाचं महत्त्व आहे। मस्त हे कारले 2 ते 3 मिनिटं परतून झालेले आहेत, त्याला वाफ येऊ देऊ। अशा प्रकारे कारले तेलावर परतून घेतल्यामुळे ह्याचा कडवटपणा कमी होतो आणि छान कुरकुरीत तयार होतात। तर आता ह्यात मी तिखट घालून घेते 2 मिनिटाची वाफ घेतल्यानंतर आणि सोबतच मीठही घालून घेते। झाकण ठेवून झाल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिटाची वाफ आल्यानंतर अशा प्रकारे झाकण काढून परत एकदा हे व्यवस्थित तळापासून हलवून घ्या, जेणेकरून हे करपणार नाहीत। आता हे नीट परतले गेलेले आहेत। आपली 2 ते 3 मिनिटाची वाफही छान आलेली आहे। यात गूळ, साखर घालून घेऊ शकता। मी इथे गूळ घालून घेतलेला आहे आणि थोडासा खोबऱ्याचा चव, हे सगळं घालून हे एकत्र करून घेते आणि आपली भाजी भरपूर कोथिंबीर घालून अजिबात कडू न लागणारी आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे। कारल्याच्या भाजीनंतर लगेचच भेंडीची भाजी तयार करून घेऊ। त्याकरता मी 1 मोठा चमचा तेल घालून घेतलं आहे, त्यात जिरं घालून घेते, मिरचीचे तुकडे, सोबतच कढीपत्ता आणि आता यात हळद आणि हिंग घालून घेऊ। आता 2 मिनिटाकरता ही फोडणी व्यवस्थित परतवून घेऊ आणि मग त्यात भेंडी घालून घेऊया। भेंडीचे मी असे काप करून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित ही भेंडी आता परतवून घ्यायची आहे। भेंडीसुद्धा परतायला थोडासा वेळच लागतो, तर ही भेंडी व्यवस्थित परतून घ्यायची आहे। परतत आली की मग यात आपण 1 चमचा धणे, 1 चमचा जिरे आणि सोबतच मीठ घालून घेणार आहोत। मीठ चवीप्रमाणे घालून घ्या। धणे आणि जिरे घालून ही भेंडीची भाजी चविष्ट लागते फार। तर हे सगळं एकत्र करून घेऊया मीठ घालून। तर भेंडीच्या भाजीमध्ये मी इथे 2 चमचे दाण्याचं कूटसुद्धा घालून घेते आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते, सोबतच भरपूर अशी कोथिंबीर। तर आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे। आता आपण बनवूया कढी आणि कढी बनवण्याकरता मी इथे 2 वाट्या दही घेतलेलं आहे आणि त्यात 1.5 चमचा मी डाळीचं पीठ घालून घेते। डाळीचं पीठ घालून हे सगळं व्यवस्थित घुसळून घेते। अशा प्रकारे दह्यातच डाळीचं पीठ घालून घुसळल्यामुळे गुठळ्या होण्याची भीती राहत नाही। जेव्हा तुम्ही ताक बनवता आणि मग त्यात डाळीचं पीठ घालता तर गुठळ्या होतात आणि त्या गुठळ्या मोडायला थोड्याशा कठीण जातात। ह्यात थोडंसं पाणीसुद्धा घालून घेतलेलं आहे। आता यात हळद, हिंग आणि सोबतच मी आल्याचा कीस टाकून घेते। हे सगळं व्यवस्थित घुसळून घ्यायचं आहे रवीने। लगेचच कढीला फोडणी देऊन घेऊ। त्याकरता मी कढईमध्ये तूप घातलेलं आहे, तुपात जिरं घालून घेतलेलं आहे, सोबतच मेथीचे दाणे एक 10-12, मिरची आणि कढीपत्तासुद्धा घालून घेतलेला आहे, सोबतच हिंग आणि हळद घालून घेते। हिंग मी 2 वेळा वापरले आणि हळदसुद्धा। अशा प्रकारे फोडणीत हळद वापरल्यामुळे रंग छान येतो आणि हिंगाची चव अप्रतिम लागते आणि तुपाची फोडणी नक्की आठवणीने द्या, त्याने कढी खूपच छान लागते। आता यात कढी आपण जे ताक तयार केलं होतं ते ओतून घेऊया
आणि यात थोडंसं अजून पाणी घालून घेऊया आणि सोबतच मीठ घालून घेऊया. आता या सगळ्याला छान उकळी येऊ देऊ आणि आपली कढीसुद्धा तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. कांदा लसूण न वापरतासुद्धा अप्रतिम असा स्वयंपाक तयार होतो आणि पितृपक्षाकरता लागणाऱ्या भाज्या आणि सोबतच कढी आपण व्यवस्थित तयार करून घेतलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमचे काही सजेशन असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. सोबतच माझ्या फेसबुक पेजवर आणि इंस्टाग्रामवर मला नक्की फॉलो करा. तर लवकरच भेटू नवीन व्हिडिओबरोबर. धन्यवाद.